आमरे मी काय म्हणत होत. ना काय हा घे बाय काय काय गो आमरे. अगो माझं पोर खाली जमिनीवर आणि तू महाराणी सारखी थैसर खाट्यावर झोपली असं. आ काय काय चालला काय या घरात. गो ते हैसर ये गो. काय करतात काय कळणार नाही. काय झालं का काय झालं म्हणून माकाच काय विचारतोस. काय माझं पोर हैसर खाली जमिनीवर झोपलेलो आणि ही महाराणी खाटेवर. अगो काय चालला काय घरात तुझ्या. आता माकाच विचार नाहीतरी घराकडे लक्ष असा खाय तुझा. गो तू सांग बाय माका काय झाला. सावली सांग ना, तुला तर सगळं माहिती असतं ना. नाही आई तू सांग. तिला काय विचारते. नवरा बायको मध्ये उलूस भांडण झाले. ये बाय म्हणून नाराज आहे माझी अमृता. एवढंस भांडण झालं आणि एवढा रागवला या. घे बाय गोगल गाय नि पोटात पाय काय गो. हा दिसतस तर अगदी सासूद गरीब गाय कशी. इतक्या डॅमेज असस तू माझ्या पोराक खाली जमिनीवर झोपवलंस. हा बरा दिसता काय गो ह्या. अगो नवरा बायकोंचा भांडण झाला म्हणून काय झाला असा वागता काय कोण. जी आजी माझ्या अमृताला काही बोलायचं नाही. खूप प्रेम करते का माझ्यावरती. घे भा तू काय एवढी तयार. अरे काल काय ना म्हणून तयार व्हावचा. वावचा. अच्छा अच्छा. ए हरतालिकेचा उपास करतात ना ग अमृता. माझ्यासाठी कडक उपास करा आणि देवाकडे साकडं घाल म्हणावं तिला. जी मी पाप केलीच नाही आहेत ना ती सगळी धुवून काढ इन ऍडव्हान्स. तू ना तसंच असं सध्या ना म्हणजे काय ना किती पण भांडणं घरात होऊन दे हसून खेळून वातावरण कसं एकदम शांत करून टाकतस. हा बघतास काय आता. चला पूजेची तयारी करूची आहे ना. मग एकमेकांच्या तोंडाकडे काय बघतास. चला रे तू आंघोळ करून चांगलं तयार होऊन या हिरो सारखं एकदम. चल चला. काय चाललं आता त्यांचं त्यांकाच माहिती. चल गो लवकर ये काय ताटपून. अमृता करशील कडक उपवास. कडक उपास आणि तुमच्यासाठी ज्याने माझ्या सुखी संसाराला हरताळ फासलाय त्याच्यासाठी. अमृता बऱ्याच जणांचे संसार आता उद्ध्वस्त आहेत. राजकुमारशी पंगा घेतलाय. उद्ध्वस्त तर होणारच. तारा किती वेळ अजून बघ ना आलं का नाही अजून. ते तर मला पण ते कळत नाहीये का नाही आलं अजून. घ्या काय राव तो डिलिव्हरी बॉय किती बाहेर उभा होता. हा तुम्हाला आवाज ऐकायला आला काय. शेवटी मीच त्याला बोललो बाबा जा आज तुमचं पार्सल मी घेऊन आलोय. सकाळी सकाळी काय मागवलंय. तुला काय करायचंय. ज्यूस मागवलाय आणि वहिनींसाठी सँडविच. थांबा काय गोटवळ्यानो तुमका कळणार नाही. काय झालं आजी. काय झाला म्हणून काय विचारतस माका. काय गो पांढरे पाली. अगो तिचा लगीन नवीन झाला पण तुका कळणार नाही. पण मी केलंय काय झालंय काय. अगो आज हरताल का उपास करूच असतो ना. मग ह्या काय मागवलास बाहेर सून. ज्यूस आणि सँडविच. ज्यूस आणि सँडविच म्हणून सांगतस माका. तुका पण सांगू की येणार नाही त्यांका. अगो आज निर्जळ उपास करूचो असता. आमची तिळी असा ना
ती का सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर याच्यातच अडकून राहिली. पण सुनांवर संस्कार काय करू केले नाही. बबल्या, पाण्याचं एक थेंब सुद्धा देऊचो नाही. हा चला. हा. रे निल्या, तुका पण कळणार नाही काय रे? बायकोक सांगू केला नाही तुका? आजी मी बोललो. काय बोललो? बायकोचो बैल हसतेस कित्याक रे तू? आणि तो सोम्या, तो बायकोचो रेडो, ते काय येणार नाही. बायकोक सांगू खोया, शिकू खोया काय नाही. आपल्या मनात येतात तसं वागतच सगळी जना. आजी 1 मिनिट. लक्ष फक्त आमच्यावर ठेवायला का सांगितलंय तुम्ही? नाही म्हणजे त्या मुलीवर आणि अमृता वहिनीवर कोण लक्ष ठेवणार? तुझ्या ताटात काय वाढलं ना ता बघा आधी. दुसऱ्याच्या ताटात वाकून बघू नको. ता बघू मी समर्थ असय, कळला? त्या दोघींनी उपास केलेलो असा, आणि जर नाही केलो तर मी बघून घेईन काय ता. तू नको मध्ये मध्ये बोलूच. माका सांगता रे बबल्या. हा. ता पार्सल उचल. द्या ते इथे. ते का तू खाऊन टाक रे. मी म्हणजे आणि कोणाक सांगितलंय मी? चाललाय. शिस्त नाही अजिबात कसली. आईशी बापाशी संस्कारच केलेले नाहीत. बहिणी, हा उपवास दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी करता असं समजा. आणि मी आहे की तुमच्या सोबत. आपण दोघी मिळून करू हा उपवास. पण तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्हीच माझी ताकद आहात वहिनी, आणि तुम्हीच असं केलं तर कसं चालेल? नाही, कशाला त्रास करून येतेस तू? तर मी तुला पाणी देतो. नाही नको, पाणी नको. का? आज आमचा निर्जळी हरतालिकेचा उपवास आहे. मग वहिनी का रडते? जग्गू आजी राजकुमार सरांवरून वहिनींना खूप बोलला, त्याचाच वाईट वाटतं त्यांना. दरवर्षी अगदी उत्साहाने करते मी हरताळिकेचा उपवास, पण यावर्षी काहीच करायची इच्छा होत नाहीये. वहिनी, तुला माहिती आहे आपली संस्कृती इतकी महान आहे ना, की आपल्याला कुठली गोष्ट जर पटत नसेल ना तर ती नाकारण्याचा अधिकार देते. या वेळेला असं समज की तू उपवास स्वतःसाठी करतेस, नवऱ्यासाठी नाही. स्वतःसाठी देवाकडे काहीतरी माग. कळलं? हो, मी पण त्यांना हेच सांगितलं. पण मी आणि माझी बायको एकच गोष्ट सांगतोय, काळजी नको करू. येतो मी. थांबा, मी चहा देते तुम्हाला. चहा कोणाला? तुम्हाला? अच्छा, म्हणजे तू उपवास करायचा आणि मी खायचं प्यायचं का? नाही नाही, मी पण उपवास करेन. अहो, पण मी दिवसभर घरातच असणार आहे, आणि आम्हाला सवय असते उपवासाची. मला ऑफिसला जायचंय, दिवसभर काम करायचंय. उपाशी राहून कसं चालेल? तू घरी असलीस तरी एकाच जागेवर बसून राहतेस का? हा, घरातलं काम सुद्धा कामच असतं सावली. ते काही नाही. हे बघ, आणि मला कोणी लादत नाहीये माझ्यावर. माझी इच्छा आहे, मी करेन उपवास. बरं, ठीक आहे. सावली, यांना चहा द्यावा लागेल, आणि माझी अजिबात इच्छा नाही यांना चहा द्यायची. पण परत जग्गू आजींना कळलं तर त्या परत चिडतील. बहिणी, तुम्ही काळजी करू नका, मी देते चहा. ऐक, काही दिवसांचा प्रश्न आहे. जग्गूबाजी गेली ना की आई बरोबर सांभाळेल राजकुमार दादाला. बघतो. नाही, माझं बोलणं झालेलं आहे.
ओके. हा वकील साहेब ऐका, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत, मी घेऊन येतो तुमच्याकडे. राजकुमार साहेब, तुम्ही कन्फर्म आहात ना की आपण हे करतोच म्हणून? कन्फर्म. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे सर्व चोरी छुपे करतोय. त्यासाठी योग्य वेळ बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी ताब्यात घ्याव्या लागतील. ह्यात जर आपण फेल झालो ना तर तिलोत्तमा मॅडम माझं लायसन्स रद्द करतील. नाही होणार असं काय. एकदा का रूपम कॉस्मेटिक्सचा मी मालक झालो की तुम्हाला हेड ऑफ लिगल ॲडवायझिंग अपॉइंटच करून टाकेल. ऐका, महत्वाचं ऐका, आई बाबा आणि नॉमिनीसच्या सगळ्यांच्या सह्यांची सॅम्पल्स मी घेतली आहे. तो डुप्लिकेट सही करणारा माणूस आहे ना, त्याला फक्त रेडी राहायला सांग. ठीक आहे सर. बाकीचं भेटून बोलतो. काय टायमिंग आहे. चहा. ऐकलं सगळं दरवाजाच्या बाहेर उभं राहून. कमाल कमाल ही नोकराची कामं करतेस ना तू, शोभतात तुला. त्याच लायकीची आहेस. घाबरलो चिडलीस की काय तू? आलेले का चिडलीस तू सावली? नोकर म्हटलं म्हणून का नोकरीची कामं करते म्हणून? नाही, नोकर म्हटलं म्हणून राग अजिबात नाही आला. कारण नोकराचं काम हे कामच असतं. आणि माझ्या आईबाबांनी मला शिकवलंय की कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. जगातला कुठलाही जबाबदार माणूस आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी मेहनत करत असतो. आणि तुमचं कसं आहे ना राजकुमार सर, जो मेहनतीने कमवणारा माणूस असतो ना, त्याला कमी लेखणं हे तुम्हाला जमतं. आयत्या पिठावर रेघोटा ओढणाऱ्या माणसाकडून आणखी काय अपेक्षा करणार? मन चांगले अर्थ माहितीये का? नवऱ्याच्या जीवावर ओढणाऱ्या बायकोला ही मन जास्ती लागू होते. पुढे कोणाशी बोलतेस, कोणासमोर उभी आहे ह्याचंही भान ठेवत जा. शिकवलंच नाही का ग तुला तुझ्या आई वडिलांनी? शिकवलंय. कोणाशी कसं बोलायचं हे कळतं मला. ज्या माणसाचा सन्मान करायचा असतो ना, त्याच्यासमोर मी कधीच जीभ चालवत नाही. पण ज्या माणसाची योग्यताही नसते त्याच्यासमोर उभंही राहत नाही. गेट आउट. माझ्या समोर तुझी उभी राहायची लायकी नाहीये. गेट आउट. आउट. ऐकून झालं. चहा कोण देणार? निघ. घरात आली तेव्हा खाली घातलेली मान वर व्हायची नाही हिची. आणि आता सुरू सुरू जीभ चालायला लागली आहे. नाही ग, जास्त दिवस नाही चालणार तुझी जीभ. एकदा या घराचा मालक झालो ना की सर्वात आधी सावली तुला घराच्या बाहेर काढी. चांगलंय चांगलंय. छा हे काय करता तुम्ही? तुला काय करायचंय? हरतालिकेचा उपवास आहे. भूक लागू नये म्हणून मन रमवून घेतोय भांडी घासून. अहो, पण मी कालच घासून ठेवली होती भांडी. मग काय झालं? आज पण घासू शकतेस ना. आणि तशी तू एक्सपर्ट आहेस घासण्यात. चल पटकन घासून दे. चला चला, सगळी भांडी छान स्वच्छ करून धुवून पुसून ठेवा. चल. नाही अहो, पण अहो काय डिस्कस का करतेयस? तुला विचारलं का? विचारलं नाही, ऑर्डर दिलीये. सरळ तिकडून यायचं आणि काम करायचं. चल. काय गो, काय चालला? हा, नाही काही नाही, भांडी घासतोय. हे बाय, भांडी घासतास? खरा की काय?
काही हिच्याकडसून करून घेतास काम? नाही नाही आजी, आम्ही कशाला हिला कामाला लावू, आम्हीच घासत होतो भांडी. हे काय हे बाय माझे, तू भांडी घासतस? वा 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 वा. मग आता तूच भांडी घास हा? मी काय करते तारा? आजींनी तुलाच सांगितलंय भांडी घास. चल घासून घे भांडी. गो पांढरी पाल, सुरू नको बोलू हा. तू तिच्यावर लक्ष ठेवचा. हैसर उभ्या राव. काय मी मग हे काय मी? मी काय करताय वहिनी? तुम्हालाच सांगतायत आजी. हा गो, तू आमरे बरोबर जाऊन पूजेचं सगळं सामान घेऊन ये आणि पूजेची तयारी कर हा. हो आजी. तू काय चाललंस? खय नाही बाहेर जाऊन येते ना. तुका काय सांगितला? हैसर उभ्या राहूचा आणि तिच्यावर लक्ष ठेवचा, कळला? जाग्यावरसून हलूचा नाही, सांगून ठेवतय. हो, तू करू नको. भांडी घास. म्हणजे कंटिन्यू इथे उभं राहायचंय? गे वहिनी चला लव. निघतो. हो हा. नाही पोचीन घे, त्यात काय एवढं. हो, डॉक्युमेंट्स माझ्याचकडे आहेत सगळे. पोचणार नक्की. तुम्ही हो. नक्की हो. अरे तसं काही प्रॉब्लेमच नाही. सगळे डॉक्युमेंट्स माझ्याचकडे आहेत. हो. जा बिंदास. काय टाइमपास करताय का? ठेवा. कसं वागायचं ते वाग अमृता, तू माझ्यासोबत. मला माहिती आहे तू लांब पळतेस माझ्यापासून, पण जेव्हा तुला कळेल ना या सगळ्या प्रॉपर्टीचा मी एकटा मालक आहे, तेव्हा आपोआप माझ्या पायाशी लोळण घालशील. तारा लवकर आवर, म्हणजे आपण लवकर फ्री होऊ. कंटाळा आला इथे उभं राहून. गो, कुचू काय चालला तुमचा? हा, भांडी धुतास की मी तुमका धुऊ आता? नाही आजी, मी धुते भांडी. रे बाबल्या, का ते घेऊन ये? संपून जातो ना. का? जातोय. आता मी घासते ना भांडी. घे. काय चालला काय? पटापटा आवरा का मग. आजी घासते ती भांडी. हा, झाले? नाही आजी. संपला? चला. दमलात नाही दोघी पण? गो पांढरी पाल, काय दुखत असतील नाही गो तुझे? आजी खूप पाय दुखतायत, खूप जास्त. हो, तू कसं होय नाही बसान सगळा मागूची, माका ह्या आणून दी, माका ता आणून दी, होय की नाही? मग हे आज कष्ट झाले असतले म्हणान पाय दुखतात ना. जाऊन आराम करा. आणि माका काय लागला ना तर मी बोलून घेईन तुमका. हो, जा. हे सँडल मस्त होता. काय रे मेल्या, जा त्यांच्या पाठसून. लक्ष ठेव, नाहीतर दोघी हातडतील काहीतरी. पूजा संपेपर्यंत दोघींका काय पण खाऊक देऊचा नाही. काय लक्षात राहत तुझ्या? जाते. जा मग. कोण जातो हे? बघतय आता. सावली, आजच्या पूजेत मला ह्यांच्या पाया पडावं लागेल. आणि माझी अजिबात इच्छा नाही असं काय करायची. बहिणी, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते करा. मी आहे तुमच्यासोबत. सारंग सर. हॅलो. हा सावली, ऐक, मला जरा पूजेला यायला उशीर होईल. उशीर होईल म्हणजे?
पोचता तरी येईल ना? हो मी ट्राय करतो, पण जरा उशीर होईल एवढं सांगायला फोन केला होता. काय ग, काय झालं? सारंग सर म्हणाले त्यांना पूजेला यायला उशीर होईल. बरं, नाही नको काळजी करू, येईल तो. चल. देवा, मला वाटलं होतं पूजेनंतर सारंग सरांना सगळं सांगून टाकेन, पण ते आलेच नाही तर काय करू?